नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपल्या इलेक्ट्रिकल क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण असा सिरीज बोर्ड. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते तुम्हाला सांगतो आणि त्याची पूर्ण वायरिंग आणि त्याची पूर्ण बनावट सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर. तर मित्रांनो, पाहूयात आता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. तर हा आहे PVC बोर्ड, ज्याला आहेत 6 गाळे. तर आपल्याला त्यावर 2 स्विच, 2 सॉकेट, 1 होल्डर आणि 1 इंडिकेटर बसवायचा आहे. तर मित्रांनो, आपण हे पहा, 2 स्विच, 2 सॉकेट, ते पण 2 in 1 सॉकेट. तर 2 in 1 सॉकेट कशासाठी मित्रांनो, तर आपल्या इलेक्ट्रिकल उपकरणांना बऱ्याच ठिकाणी 3 पिन टॉप येतो, त्यामुळं आपल्याला 3 पिन सॉकेटचाच आधार घ्यावा लागणार आहे. कारण 2 पिन सॉकेट जर बसवलं तर त्यामध्ये 3 पिन टॉप बसणार नाही. आणि 1 सॉकेट सिरीजसाठी आणि 1 डायरेक्टसाठी. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपली वस्तू टेस्टिंगला येते त्यावेळेस आपण सिरीज वापरणार आणि ज्यावेळेस वस्तू पूर्ण रिपेअर होते त्यावेळेस आपल्याला डायरेक्ट सॉकेट लागणार आहे. हा आहे GLS बल्ब 200 वॅटचा बल्ब आणि इंडिकेटर एक लागणार आहे. तर मित्रांनो, चला आता सुरुवात करूयात आपण. तर मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला बसवायचं आहे इंडिकेटर. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला स्क्रू आहेत ते टाईट करणार नाहीत, लूजच ठेवणार आहोत. कारण फिनिशिंग पण दिसली पाहिजे. ज्यावेळेस आपले सगळे स्विच सॉकेट बसतील त्यावेळेस आपण त्याची सायझिंग मॅपिंग करून स्क्रू आवळणार आहोत. तर दुसऱ्या नंबरला आपल्याला होल्डर बसवावं लागेल. मी स्विच ट्राय केलेला आहे पण सिक्वेन्स चुकते. तर आता आपल्याला होल्डर बसवावं लागणार आहे. तर मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. कारण हा सिरीज बोर्ड हा आपल्या इलेक्ट्रिकल लाईनमधील फार महत्त्वपूर्ण घटक आहे. सिरीज बोर्डशिवाय आपल्याला कुठल्याही वस्तूची टेस्टिंग करता येणार नाही. कारण ज्यावेळेस वस्तू रिपेअरिंगला येते त्यावेळेस आतमध्ये काय झालं आपल्याला याची काहीच कल्पना नसते. आणि आपण जर डायरेक्ट चेक करायला गेलो तर शॉर्ट सर्किटमुळे आपल्याच दुकानातील नुकसान होऊ शकतं. तर मित्रांनो, सिरीज बोर्ड हा आपल्या इलेक्ट्रिकल क्षेत्रातील महत्त्वपूर्ण म्हणजे अतिमहत्त्वपूर्ण घटक आहे. जसं डॉक्टरकडे एक्सरे मशीन असते त्याचप्रमाणे आपला सिरीज बोर्ड काम करतो. तर मित्रांनो, माझी इतरही व्हिडिओ पहा, तर तुम्हाला त्यामध्ये सिलिंग फॅन, टेबल फॅन, कूलर, गिझर, इस्त्री या सर्वांची रिपेअरिंग कशी केली जाते, त्यात काय काय प्रॉब्लेम असतात ते तुम्हाला सगळं कळेल. तर मित्रांनो, आता आपण बसूयात 3 पिन सॉकेट. तर मित्रांनो, आता आपले स्विच सॉकेट बसून झालेले आहेत, होल्डर बसून झाला, इंडिकेटर बसून झाला आहे. चला मित्रांनो, आता आपण पाहूयात वायरिंग. तर मित्रांनो, हा पाठीमागल्या साईडनं बोर्ड असा दिसतो. त्यात स्विचचे 2 पोल असतात. 2 in 1 चे 3 असतात, पण त्यातील 2च आपल्या कामाचे आहेत. तर आता आपण सुरुवात करूयात न्यूट्रल पासून. तर स्विचच्या पाठीमागे आणि सॉकेटच्या पाठीमागे लिहिलेलं असतं L आणि N. L म्हणजे लाईन, म्हणजे ज्यात करंट असतो तो, आणि N म्हणजे न्यूट्रल. तर आता आपण पहिल्यांदा याच्या न्यूट्रलच्या लिंक जोडून घेणार आहोत. तर हे आहेत स्विचचे 2 पोल, एक सप्लायचा आणि एक डायरेक्ट द्यायचा. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण न्यूट्रलच्या लिंक जोडून घेऊयात. शेवटच्या सॉकेटची N आणि पहिल्या सॉकेटची N आणि तिथून इंडिकेटरला सप्लाय देणार आहोत आपण.
मित्रांनो, व्हिडिओ काळजीपूर्वक पहा म्हणजे तुम्हाला सिरीज बोर्डचं कनेक्शन कसं असतं हे लक्षात येईल. आपण दुसऱ्या सॉकेटची एन आणि पहिल्या सॉकेटची एन आणि तिथून इंडिकेटरला न्यूट्रलचं कनेक्शन देणार आहोत. मित्रांनो, आता आपण स्विचचे खालच्या पोलची लिंकिंग करून घेऊयात. आणि तिथूनच फेज पण आपल्याला इंडिकेटर मध्ये द्यायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळं कुठेही जाऊ नका, व्हिडिओ स्किप करत पाहू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. फक्त 13 मिनिटाचा विषय आहे, पण मित्रांनो 13 मिनिटात तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल. आणि सिरीजचं कनेक्शन कसं करायचं असतं हे कुणाला विचारायची गरज पडणार नाही, तुम्ही स्वतः व्हिडिओ पाहून कनेक्शन करू शकता. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ अपलोड करण्याचा आणि चॅनल काढण्याचा एक उद्देश असा आहे की इलेक्ट्रिकल क्षेत्रात जी रोजगाराची संधी आहे त्याचा मार्ग बेरोजगार तरुणांना दाखवण्याची. तर मित्रांनो, आपल्याला शेवटचा स्विच आणि शेवटचा म्हणजे दुसरा स्विच जो डायरेक्टचा आहे त्याचा आणि डायरेक्ट सॉकेटचं कनेक्शन पाहू शकता तुम्ही. स्विचच्या वरच्या पोलमधून सॉकेटच्या जिथे एल ची मार्किंग असते तिथं आपल्याला वायरचा लिंक द्यायचा आहे, म्हणजे तो डायरेक्ट झाला. तर आता आपल्याला सिरीजचं कनेक्शन द्यायचं आहे. तर मित्रांनो, इथं खरं पाहण्यासारखं आहे. डायरेक्टचे कनेक्शन सगळ्याला येतात, पण सिरीजचं कनेक्शन बऱ्याच जणांना समजत नाही, जे नवीन काम शिकत आहेत. जे जुने वायरमन इलेक्ट्रिशियन आहेत त्यांना आरामात येतं. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला समजावं यासाठी मी वायरचा कलर कोड चेंज केलेला आहे. तर पाहू शकताय तुम्ही, आपल्या सिरीजचा स्विच आहे तिथून आपल्याला कनेक्शन द्यायचं आहे होल्डरच्या वरच्या पोलमध्ये. तर मित्रांनो, एक काळ असा होता की आम्हाला शिकवणार कोण नव्हतं, पण आता तुम्हाला सुविधा झालेली आहे. यूट्यूब टेक्नॉलॉजी फार पुढे गेलेली आहे, तर त्याचा वापर करून तुम्ही इलेक्ट्रिकल क्षेत्रातील भरपूर काम शिकू शकता. आणि प्रॅक्टिकलसाठी तुम्ही तुमच्या परिसरातील दुकानात पण जाऊ शकता. तर मित्रांनो, आता आपला होल्डरचा जो दुसरा पोल आहे तिथून आपल्याला कनेक्शन द्यायचं आहे जे शिल्लक राहिलेलं सॉकेट आहे सिरीजसाठी आपण ठेवलेलं त्याच्या एल लिहिलेल्या पोलला. म्हणजे मित्रांनो, लक्षात घ्या, करंट हा स्विच मध्ये जाणार. स्विच मधून ज्यावेळेस आपण स्विच ऑन करू त्यावेळेस होल्डरच्या पहिल्या पोलला जाणार आणि तिथून बल्बच्या द्वारे दुसऱ्या पोल मधून सॉकेट मध्ये येणार. म्हणजे हे सिरीज झालं मित्रांनो, ही सायकल कंप्लीट झालेली आहे आपली. आणि ज्यावेळेस आपण सॉकेट मध्ये पिन बसवून कुठला इक्विपमेंट चेक करू, जर इक्विपमेंट चालू असेल तर सिरीजचा बल्ब लागेल, नाही तर लागणार नाही. तर अशी सिस्टीम सिरीजच्या बल्बची असते. तर मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून घ्या. हा तुम्हाला पूर्ण कंप्लीट वायरिंगचा डाटा तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आता आपला बोर्डची वायरिंग कंप्लीट झाली आहे. आता त्यासाठी दोन्ही कनेक्शन देऊयात, फेज आणि न्यूट्रल.
मित्रांनो, व्हिडिओ झूम करून पाहू शकता तुम्ही. हाय डेफिनेशन मध्ये व्हिडिओ तयार केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला सगळं समजून जाईल व्हिडिओ जर झूम करून पाहिलात तर. ही आहे न्यूट्रलची वायर मित्रांनो. आता आपण करंटचं पण इंडिकेटर पासून दोन्ही फेज आणि न्यूट्रल इंडिकेटरला देणार आहोत कनेक्शन. अशा प्रकारे आपलं कनेक्शन कंप्लीट झालं आहे. आता आपण होल्डरला बल्ब बसवणं गरजेचं आहे. जर बल्ब नाही बसवला तर सिरीज चालू होणार नाही. डायरेक्टचं कनेक्शन चालू होईल पण सिरीजचं होणार नाही, कारण बल्ब मधूनच जी सिरीज आहे किंवा लाईटचं सर्कल आहे, सायकल जी म्हणतो आपण फेज आणि न्यूट्रलची, ते बल्ब बसवल्यानंतरच कंप्लीट होईल. आपलं सिलिंग फॅनची वाइंडिंग शॉर्ट असेल, मिक्सरचे असेल, कूलर असेल, ते आपल्याला सिरीजवरच कळते मित्रांनो. कंटिन्युटी टेस्टरचा आधार घेता येतो पण कंटिन्युटी टेस्टवर ॲक्युरेसी नसते. तर आता आपण जी सिरीजचं सॉकेट बनवलं आहे तिथं 2 पिन बसवली आहे. तर ज्यावेळेस आपण दोन्ही वायर एकमेकांना चिटकवू त्यावेळेस सिरीजचा बल्ब लागलेला आहे. तर मित्रांनो, हा आपला बोर्ड ओके झालेला आहे सिरीजचा. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून गरजू माणसापर्यंत पोहोचेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला इथून पुढेही नवनवीन आणि रिपेअरिंग कशी करतात याचे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा विनंती, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.